नमस्कार मंडळी, मी पायल तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळीच आम्ही सगळे अगदी तुम्हाला बिझी दिसत असाल. हा व्हिडिओ ॲक्च्युली मी फक्त मोबाईल सेट करून तिथे ठेवून दिला होता आणि सगळं रेकॉर्डिंग चालू करून दिलं होतं, कारण मला कॅमेरा धरून आणि शूटिंग करायला अजिबातच वेळ नव्हता. तुम्ही बघतच असाल आम्ही इथे डेकोरेशन करत आहोत. आमच्या घरी आज बेबी वेलकम सेरेमनी होती. त्यासाठी मी आणि माझ्या मावशीची मावशी, माझा मावशीचा मुलगा, आम्ही सगळे इथं आमची चालू होती लगबग थोडी. तर हे बलूनचं आम्ही गेट बनवतो आहे. ॲक्च्युली मी हा व्हिडिओ तुम्हाला शॉर्टकटमध्ये पण म्हणजे शॉर्टमध्ये छोटी पण क्लिप टाकली असती, पण पूर्ण तुम्हाला आम्ही ते बलून आम्ही कसे अरेंज करतो आहे, ते बलूनचं गेट कसं बनवतं यासाठी मी शेअर करते, कारण आम्ही कुठल्याही प्रकारचं आम्ही ऑर्डर देऊन हे डेकोरेशन करून घेतलेलं नव्हतं. आम्ही सगळं आमच्या पद्धतीने, आम्हाला जसं आमच्या आयडियाज वगैरे क्रिएटिव्हिटी यूज करून आम्ही सगळं हे डेकोरेशन करत होतो. माझा भावाची हाईट जास्त असल्यामुळे तो वरती उभा राहून ते करत होता आणि आम्ही त्याला सजेशन पण देत होतो आणि सांगत होतो कसं अरेंज कर, काय कर, आणि सोबत मी पण थोडंफार करत होते. माझी मावशी वगैरे सगळ्या आलेल्या होत्या. आमची फॅमिली ॲक्च्युली खूप मोठी आहे. आमच्याकडे बरेच माणसं असतात हे सगळं करण्यासाठी, म्हणून आम्ही असं घरच्या घरीच ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. हे डेकोरेशन इतकं काही अवघड नसतं. तुमच्याकडे जर मॅनपॉवर असेल तर तुम्ही पण हे डेकोरेशन असं घरी करू शकता. एकदम इझी वेने आम्ही इथं हे बनवतो. तुम्ही बघतच असाल. हे ना, आम्ही इथं 2 कलरचे बलून वापरलेले. एक लाईट ग्रे कलरचं बलून आहे आणि एक बेबी पिंक कलरचं शेड आहे. तर हे 2 बलून वापरून आम्ही पूर्ण हा गेट रेडी करत होतो. एकदम इझी हे गेट बनवणं. आम्ही जेव्हा स्वतः प्रत्यक्षात बनवलं तेव्हाच आम्हाला कळालं, कारण आपल्याला असं वाटतं डेकोरेटर्सचं जेव्हा आपण डेकोरेशन वगैरे बघतो की नाही बाबा खूप काहीतरी अवघड असेल यामध्ये, पण असं काहीच नसतं. जेव्हा आपण ते स्वतः करायला घेतो ना तेव्हा ते खूप इझी होऊन जातं. 2 बलूनचे फक्त आम्ही सेट करून घेतले होते आणि ते क्रॉस मेथडने आम्ही अरेंज करत होतो फक्त, आणि त्याला आहे ना दोऱ्याने असं मधून हे करून घ्यावं लागतं, नाही तर ते प्रॉपर सेट नाही होत. तर हेच आमचं चालू होतं. नंतर माझी मावशी मदत करत होती. बाकी मावश्या पण आलेल्या होत्या माझ्या. बाकी आम्हाला खाली फुलांचं डेकोरेशन वगैरे, वेलकम नाव पूर्ण असं करायचं होतं. पण आम्ही असा विचार केला की आधी ना आपण गेट बनवून घेऊ पूर्ण. गेट एकदा आपलं रेडी झाला की मग बाकी डेकोरेशन करायला काहीच वेळ लागत नाही असं म्हणून आमचं चाललं होतं डिस्कशन तिथं. तर मग चालू होतं आमचं माझ्या मावशीसोबत. तिथं माझी मावशी म्हणत होती की ते कलर्स प्रॉपर दिसत नाही आहे वगैरे, म्हणजे एका कडेला सगळे कलर आलेले असं म्हणत होती ती काहीतरी. तर आमचं तिथं डिस्कशन चालू होतं त्यावर. मग ती आम्हाला सजेशन देत होती की तुम्ही असं करा, तसं करा. मग आम्ही चालले होते, आमचे त्याच्यात चेंजेस वगैरे चालले होते, ते प्रॉपर सेट करत होतो आम्ही. आणि अशा प्रकारे आम्ही ते करत होतो सगळं. मला आहे ना असं क्रिएटिव्ह गोष्टी करायला खूप आवडतात आणि मी नेहमी असाच प्रयत्न करते की कमी खर्चात आपण घरच्या घरी आपलं डेकोरेशन वगैरे असं नवीन काहीतरी कसं करू शकतो. आणि बाहेर आपण देऊ पण शकतो, बाहेरून आपण करून पण घेऊ डेकोरेशन. पण हे करण्यामध्ये जेव्हा आनंद मिळतो आणि आपण जे स्वतः करून जेव्हा बघतो ना आपण, तेव्हा आनंद पण वेगळाच असतो आणि आपला वेळ पण सत्कारणे लागतो. त्यामुळे आमचं चालू होतं इथे डिस्कशन वगैरे. आणि तुम्ही बघताय आम्ही कसं आता अर्ध्यापर्यंत गेट तर आलेला होता. आता मध्येच फुगे वगैरे बघत होते. ते माझ्या मावशीचा मुलगा काहीतरी करतो इकडे. आमच्या घरी ॲक्च्युली ना एक छोटी परी येते आज. माझ्या मावशीला मुलगी झालेली आहे, त्यामुळे आम्ही सगळे खूपच आनंदी होतो. आणि आजकाल सध्या ट्रेंड पण आहे मुलींचं वेलकम करण्याचं चांगल्या पद्धतीने, आणि मुलगी झाल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झालेला होता. तर म्हणून आम्ही खूप उत्साह दाखवून हे डेकोरेशन करायला घेतलेलं होतं. तुम्ही बघतच असाल इथे माझा हात पुरत नव्हता, त्यामुळे माझ्या मावशीच्या मुलाला सांगते मी इथं की तू असं कर, तसं कर, आणि त्याला मदत पण करते. आम्ही सगळे बलून आहे ना आधी सोबतच फुगवून घेतले होते. बलून एकदा रेडी करून घेतले ना आपण, नंतर मग 2-2चं सेट करून घेतला ना, मग हा गेट बनवायला ना काहीच वेळ लागत नाही. तुम्हाला
तुम्हालाही असं डेकोरेशन वगैरे करायला किंवा नवीन काही करायला आवडतं की तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही हे डेकोरेशन प्रॉपर करतो आहे की नाही, तुम्हाला कसं वाटतं आहे, ते छान वाटतं आहे का, ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मला तर असं वाटतं की छान आलं होतं. आमचा हा फर्स्ट ट्राय होता ॲक्च्युली. असं गेट वगैरे आम्ही याआधी कधीच बनवलेलं नव्हतं. तुम्ही बघा तर तुम्हाला कसं वाटतं आहे ते. तर मुलीचं वेलकम म्हटल्यानंतर खूपच छान वाटत होतं. तर आता आपण मुलीबद्दल मला एक कविता आठवते इथे. बोबडे बोल बोलणारी, घरभर बागडणारी, छुमछुम नाचणारी एक तरी मुलगी असावी. परकल पुलके घालणारी, नट्टाफट्टा करणारी, लुटूपुटूचा खाऊ भरवणारी एक तरी मुलगी असावी. ताईगिरी करणारी, हक्काने भाऊबीज मागणारी, जीवाभावाची सखी बनणारी एक तरी मुलगी असावी. हळूवार कुशीत शिरणारी, मनातले गुपित सांगणारी, नजरेतूनच सगळं जाणणारी एक तरी मुलगी असावी. आरशात बघून हसणारी, मनमोहक लाजणारी, लटकेच रुसणारी एक तरी मुलगी असावी. साहसीने खंबीर असणारी, उंच भरारी घेणारी, कुटुंबाची शान असणारी एक तरी मुलगी असावी. एक तरी मुलगी असावी. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाकोणाच्या घरी मुली आहे आणि तुमच्या मुलींचे नाव काय आहे ते पण सांगा. ॲक्च्युली माझ्या मावशीला मुलगी झाली तर आम्ही सगळे नावासाठी पण भरपूर सर्चिंग करतो आहे. प्रत्येकजण नवीन नवीन नाव सजेस्ट करत आहे. तुम्हालाही मुलींचे जर असे छान आणि वेगळे नवीन नावं काही माहीत असेल तर आम्हाला नक्की सजेस्ट करा कमेंटमध्ये. आम्ही सगळ्या नावांचा नक्कीच विचार करू. आणि माझ्या मावशीच्या बाळाला भरभरून प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा. आता हा गेट बनत आलेला आहे. आता गेट बनवायलाच ॲक्च्युली आम्हाला खूप वेळ गेला. हा व्हिडिओ तरी मी फास्ट फॉरवर्डमध्ये केलेला आहे तरी इतका वेळ लागतो तुम्ही बघू शकता. ॲक्च्युअलमध्ये भरपूर वेळ लागला होता त्याला बनायला. पण जसं जसं कंप्लीट होत आहे ना तसं तसं थोडाला मनाला धीर पण येतो आहे आणि वाटतं आहे नाही या सक्सेस होतं आहे असं. मम्मी पण येऊन बघते. तिथं ही माझी मम्मी पिंक साडी घातलेली. मम्मी पण बघते कसं झालं काय झालं, ती मध्ये मध्ये सांगते. सगळे बघताय येऊन आणि सांगताय आम्हाला व्यवस्थित होतं आहे की नाही काय. आम्ही सगळ्यांना विचारतोच आहे तसं कसं वाटतंय काय वाटते. कसं आहे आपण करून पण ते छान दिसायला पण पाहिजे. नाहीतर आपलं जर चांगलं दिसत नसेल मला तर अजिबात आवडत नाही. परफेक्टच लागतं मला सगळं. त्यामुळे मग सगळ्यांचा विचार घेऊनच आम्ही पुढे सरकत होतो आणि हळूहळू चाललं होतं आमचं. जास्त असं म्हणजे फक्त एकदाचं करून टाकायचं असं नव्हतं आमचं. परफेक्टच झालं पाहिजे असं होतं. मग सगळ्यांना सांगत होतं बघा कसं वाटतंय. बाहेर जाऊन काका वगैरे पण त्यांना पण सांगितलं होतं की बघा बाहेरून कसं वाटतंय काय. ते पण मग सांगत होते सगळं आम्हाला. माझ्या मावशीची मुलगी पण आली होती इथं मदतीला. चालू होतं आमचं सगळं. तर हे आता आम्ही पटापट करून घेतो पूर्ण. आणि नंतर मग फुलांचं डेकोरेशनचं जे आहे ना त्या क्लिप पुढे पण ॲड केलेले आहे मी. ते तुम्हाला दिसतीलच आता. माझ्या मावशीच्या मुलीला सांगितलं होतं छोटीशी क्लिप शूट कर, तर त्याने पुढे छोटं क्लिप शूट केलेलं आहे त्यांच्या दोघांचं. बघा तुम्हाला आवडेल. हमारे सबसे प्यारी हमारी प्यारी बहन का कुछ है, मतलब वेलकम है, सेरेमनी है। तो ये हमारी ये हम नहीं बताया कैसा करना है। ये सब कुछ हमने बताया है। ये सब कुछ हमारी आइडिया थी। बाय बाय बाय। तर गेटचा फायनल लुक असा दिसत होता आणि वेलकम नाव वगैरे सगळं रेडी होतं आणि फुलांचं पण डेकोरेशन होतं चालू होतं. फक्त फिनिशिंग वगैरे बाकी होतं थोडं थोडं. माझी मावशीन ते आम्ही चालूच होतं इथे काम सगळं चालू होतं. बाकी साईडला असे फुलं वगैरे थोडे पडले होते. ते सगळं बाकी क्लिनिंगचं आणि थोडं फिनिशिंगचं काम चालू होतं. माझ्या मावशीन ते बसलेले ते सगळे खाली चालू आहे त्यांचं काम चालू करताय. आणि माझ्या मावशीची मुलगी हा टेक घेत होती, व्हिडिओ शूट करत होती. असं आम्ही हॉलमध्येच केलं होतं सगळं डेकोरेशन. कसं वाटतंय आता फायनल लुक अजून तुम्हाला दिसेलच. हे असं थोडं म्हणजे इन प्रोसेस आम्ही दाखवत होतो. ती थोडे असे टेक घेत होते करताना.
इथे स्वस्तिक बनवलं होतं आम्ही. गुलाबाच्या पाकळ्यांचं मी बनवत होते आणि ती शूट करत होती माझ्या मावशीची मुलगी. तुमची फॅमिली कशी आहे किंवा तुम्हाला जर माझी माहेरकडची पूर्ण फॅमिली बघायची असेल ना तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. जेव्हा आम्ही असं एकत्र येऊ कधीतरी तर मी तुम्हाला नक्कीच माझी सगळ्या फॅमिलीची ओळख करून देईन. तर हा डेकोरेशनचा फायनल लुक आहे. तुम्हाला हे माझं डेकोरेशनची आयडिया आणि घरच्या घरी आम्ही केलेलं हे डेकोरेशन कसं वाटलं. आम्ही हे ॲक्च्युली कुठंच यूट्यूबला वगैरे असं म्हणजे ऑनलाईन कुठंच बघून नाही, सगळं हे आमच्या मनानेच केलेलं आहे. आम्ही जसं आम्हाला छान वाटेल तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपण भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.